नमस्कार डाळिंब बागायतदार मित्रांनो, मी आपला मित्र कृष्णदेव जाधव। तर आजचा विषय जो आपला बागेमध्ये आहे, डाळिंब बागेमध्ये जेव्हा आपण झाडांची जेव्हा पांढरी मुळं चेक करतो तर ती पद्धत कशी असावी हा विषय आहे। आता माझ्यासोबत आमचे मित्र आहेत श्री गणपत खाडे साहेब। तर आम्ही ह्या बागेमध्ये बघा, आता सदर बागेमध्ये ही पांढरी मुळं जी आहेत ही अशा प्रकारची असतात, जी अन्नद्रव्य झाडाला ही उकरण्याची पद्धत जी आहे ही अशी झाडापासून एका रेषेमध्ये अशी एकदम सावकाश पद्धतीने अशी उकरली पाहिजेत। काय करतात, बरेच जण शेतकरी असतात त्यांना माहिती नसतं, त्यामुळे ते कधी अशी आडवं उकरतात। आडवं उकरल्यामुळे काय होतंय, मुळ्या ज्या मातीमध्ये घट्ट असतात त्या मधून तुटू शकतात। तर ही पहा, ही जी सदर पांढरी मुळे आहेत, ही मुळी ही अत्यंत महत्त्वाचं कार्य करते झाडासाठी। अन्नद्रव्य जे काही NPK असतात आणि हे खत आहे, त्या खतामध्ये पाणी तिथंच पाहिजे। खतामधलं जे अन्नद्रव्य आहे हे झाडाला पोहोचवण्याचं काम ही पांढरी मुळं करत असतात। तर पहा, ही पांढरी मुळे जे चेक करणं, आणि जेव्हा झाड एखाद्या ट्रेसमध्ये जातं तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपल्याला झाडांची मुळं चेक करायला लागतात की पांढरी मुळ्या चालत आहेत की नाही व्यवस्थित। ह्यावरती झाडांचा फळांचा जी वाढ असते ही त्यावरती अवलंबून असते। तर मित्रांनो पहा, आपण पांढरी मुळे पाहताना हे पहा, ह्या मुळीवरती सुद्धा सूत्रकृमीच्या निमेटोडच्या गाठी दिसत आहेत बघा। हा सूत्रकृमी म्हणजे असा रोग आहे की ह्या मुळ्यांच्या आतमध्ये जाऊन तो गाठी तयार करतो, आणि गाठी तयार केल्यामुळे काय होतं, ह्या मुळ्या चॉकअप होतात, आणि त्यामुळे हे सदर जे झाड आहे हे झाड मुळांच्या मार्फत मुळ्या त्या झाडांना पाणी म्हणा, अन्नद्रव्य म्हणा, हे अपटेक करू शकत नाहीत, आणि त्यामुळे झाडांवरती ह्या अशा प्रकारच्या डेफिशियन्सीज आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे झाड आपल्याला ॲक्च्युली जमिनीच्या वर पाहू शकतो, परंतु जमिनीच्या आतमध्ये झाडांच्या मुळ्या चेक करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते। तर पांढऱ्या मुळींच्या वाढीसाठी ह्युमिक ॲसिड हे अत्यंत महत्त्वाचे असते। तर बऱ्याच विचारवंतांच्या मते बहर धरलेल्या बागेला कमीत कमी 15 दिवसातून एकदा तरी ह्युमिक ॲसिड आणि ह्याची आपल्याला पूर्तता केली पाहिजे। तर मित्रांनो पहा, अशा प्रकारे आपण पांढरी मुळे चेक करून आपण झाडांची जी परिस्थिती आहे यामध्ये आपण बदल करू शकतो। तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपला बागायतदार चॅनेल याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।